नमस्कार विद्यार्थी मित्र, रूरल्समध्ये आपलं पुनश्च स्वागत आहे. आपण बघितले ते 3 एक्झरसाइज बघितले आत्तापर्यंत. म्हणजे डॉट प्रोडक्ट बघितला, त्याच्या अगोदर मिड पॉईंट फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला बघितला आणि पहिला एक्झरसाइज बघितला तो बेसिक पॉईंट्सवरती होता. आता 2 प्रोडक्ट होते आपल्याकडं, एक डॉट होता आणि दुसरा क्रॉस होता. आपण डॉट प्रोडक्ट ऑलरेडी बघितलेला आहे. आता आपल्याला बघायचा आहे तो क्रॉस प्रोडक्ट बघायचा आहे. मग तो कसा असेल आपण बघूया. वेक्टर प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स म्हटलं म्हणजे 2 वेक्टर आहे त्यांचा वेक्टर प्रोडक्ट. तर त्याचे रिमार्क्स कसे आहेत बघा. डायरेक्ट फॉर्म्युले घेतलेत आपण. मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ बी बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार इंटू साइन थिटा ॲज एन कॅप्स इज इक्वल टू 1. म्हणजे जर मॉड्युलस नसतं, ए बार क्रॉस बी बार फक्त असतं, तर त्याचं आलं असतं उत्तर मॉड्युलस ऑफ ए बार मॉड्युलस ऑफ बी बार साइन थिटा इंटू एन कॅप्स असतं. पण आता ह्याचं मॉड्युलस घेतल्यामुळे तो घेतला. डॉट प्रोडक्टचा असाच फॉर्म्युला होता. ए बार डॉट बी बारचं मॉड्युलस काढायचं तर सेम होतं, फक्त साइन थिटाच्या जागी कॉस थिटा होतं. म्हणजे पहिली प्रॉपर्टी लक्षात आली. मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बार काढताना दोन्हींचं मॉड्युलस इंटू साइन थिटा. डॉट असेल तर तिथं फक्त इंटू कॉस थिटा करायचं. दुसरा आहे ए बार क्रॉस बी बार इज परपेंडिक्युलर वेक्टर्स टू द प्लेन ऑफ ए बार अँड बी बार. म्हणजे 2 वेक्टर दिलेत आणि त्यांचा परपेंडिक्युलर वेक्टर म्हटलं की तो काढायचा ए बार क्रॉस बी बार काढायचा. नंतर सांगितले तिसरं, द युनिट वेक्टर एन कॅप्स अलॉंग ए बार क्रॉस बी बार इज गिव्हन बाय एन कॅप्स इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बार. म्हणजे ज्याच्याशी अलॉंग सांगितलंय तो वेक्टर अंशाला घ्यायचा आणि त्याचंच मॉड्युलस छेदाला घ्यायचं. म्हणजे अलॉंग समजा ए बार सांगितलं असतं, फक्त ए बार, तर त्याचं उत्तर आलं असतं ए बार अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार. हे आपण पहिल्या बेसिक पॉईंट्समध्ये हे बघितलेत आपण. युनिट वेक्टर कसं काढलं जातं, म्हणजे ज्याच्याशी काढायचं आहे तो वेक्टर डिवायडेड बाय त्याचं मॉड्युलस घेतलं जातं. हे 3 त्याच्या रिमार्केबल पॉईंट्स आले. त्याच्यानंतर क्रॉस प्रोडक्ट कसा काढला जातो. ए बार क्रॉस बी बार काढायचा तर डिटर्मिनंटनं सोडवला जातो. डिटर्मिनंट कसा घ्यायचा तर पहिली रो कायम आय जे के युनिट वेक्टर्स असतील, एक एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. नंतर ए बारचे कोइफिशियंट घ्यायचे, A1 A2 A3 मांडलेत आपण, आणि बी बारचे घेतले तर ते येणार आहेत B1 B2 आणि B3 येणार आहेत. तो डिटर्मिनंट फक्त सॉल्व्ह करायचा म्हणजे तुमचा आन्सर कशाचा आलं, ए बार क्रॉस बी बार मिळणार आहे आपल्याला. पुढे आता अँगल बिटवीन सांगितलंय 2 वेक्टर्स. लेट थिटा विथ द अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. देन मग मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बारचा फॉर्म्युला घेतला, त्याच्यावरून साइन थिटाचा फॉर्म्युला तयार झाला. मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बार अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार. बघा मागच्या एक्झरसाइजमध्ये कॉस थिटाचा बघितलाय, तो कसा होता तर ए बार डॉट बी बार होता, आणि इथं साइन थिटाचा फॉर्म्युला कसा आला तर ए बार क्रॉस बी बार. फरक फक्त बघा, कॉस थिटा म्हटलं की डॉट प्रोडक्ट, साइन थिटा म्हटलं की क्रॉस प्रोडक्ट येणार आहे. हा एवढाच याच्यामध्ये फरक असेल. लक्षात आलं हे. ह्या बेसिक पॉईंट्सवरती आपल्याला आता 5.4 बघायचं. एक्झरसाइज 5.4 आहे. एक्झरसाइज 5.4 त्यातला पहिला क्वेश्चन घेतो आपण. ए बार इज इक्वल टू 2i प्लस 3j मायनस के, बी बार इज इक्वल टू i मायनस 4j प्लस 2k. फाइंड ए बार प्लस बी बार क्रॉस ए बार मायनस बी बार. म्हणजे एकदा बेरीज एकदा वजाबाकी करायची आणि त्या आलेल्या उत्तरांचा क्रॉस प्रोडक्ट करायचा. मग पहिल्यांदा आपण दिलेलं लिहून घेतलं, ए बार घेतलं, तसंच बी बार दिले ते पण लिहून घेतलं आपण. मग बेरीज करून घेऊ. ए बार प्लस बी बार करायचं. बेरीज कशी होईल, 2i प्लस आय म्हणजे आय आयच्या टर्मची बेरीज 3i, 3j मायनस 4j म्हणजे मायनस जे होईल, मायनस के प्लस 2k म्हणजे प्लस के आलं. ए बार प्लस बी बार. तसंच वजाबाकी काढून घ्यायची. ए बार मायनस बी बार, 2i मायनस आय घेतलं तर आय झालं, 3j प्लस 4j कारण बी बारचे चिन्ह बदलतील वजाबाकी. मग 3j प्लस 4j म्हणजे 7j झालं, आणि मायनस के मायनस 2k म्हणजे मायनस 3k होतं. आता यांचा क्रॉस प्रोडक्ट काढायचं. क्रॉस प्रोडक्ट डिटर्मिनंटच काढतो. पहिली रो आय जे के असणार आहे. ए बार प्लस बी बार क्रॉस ए बार मायनस बी बार. पहिली रो आय जे के घेतली आपण, व्हॅल्यू पुटअप केल्या. ए बार प्लस बी बारची 3 मायनस 1 1 कोइफिशियंट आय जे केची, आणि ए बार मायनस बी बारचे 1 7 मायनस 3. आता हा सॉल्व करायचा डिटर्मिनंट माहिती आहे तुम्हाला सॉल्व करायचा. आय इंटू 3 मायनस 7
मधल्या टर्मचं चिन्ह बदलतं म्हणजे मायनस जे इंटू -9 -1 झालं प्लस के इंटू 21 + 1 झालं, म्हणजेच येणार -4i प्लस 10j प्लस 22k असेल. एवढंच त्याचं उत्तर झालं. एक क्रॉस प्रोडक्ट काढायला आपल्याला फक्त डिटर्मिनंट सॉल्व करावा लागला. डिटर्मिनंट सॉल्व केले की तुमचं आन्सर मिळालं. हा झाला पहिला क्वेश्चन झाला. तो दुसरा क्वेश्चन बघ. फाइंड द युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द वेक्टर्स j + 2k अँड i + j. आत्ता आपण पॉईंट्समध्ये बघितलं. सुरुवातीला 2 वेक्टर्स असतील a बार आणि b बार, तर त्यांना परपेंडिक्युलर a बार क्रॉस b बार परपेंडिक्युलर असतं आणि परत त्याचं युनिट वेक्टर काढायचं. म्हणजे अगोदर a बार क्रॉस b बार काढावं लागेल आणि नंतर त्याचं युनिट वेक्टर काढावं लागेल, कारण परपेंडिक्युलर असं म्हटलंय. त्यामुळे आधी परपेंडिक्युलरचं काढून मग युनिट वेक्टर काढणार आपण. दिलेलं घेतलं आपण, a बार दिले आणि b बार पण दिले, i + j. a बार क्रॉस b बार काढून घेतला, i j k 0 1 2 व्हॅल्यू घेतल्या, कारण i दिलेलं नव्हतं आणि दुसऱ्याच्यात k दिलेलं नव्हतं, ते 0 आलं. आता हे सॉल्व जर केलं आपण, i इंटू 0 - 2 मायनस j इंटू 0 - 2 प्लस k इंटू 0 - 1 झालं, म्हणजे होणार -2i प्लस 2j मायनस k मिळाला a बार क्रॉस b बार. आता ह्याचं मॉड्युलस लागलंच काढून घेऊ. मॉड्युलस ऑफ a बार क्रॉस b बार = 4 + 4 + 1 आलं, कारण त्यांचा स्क्वेअर करून ॲडिशन असते. 9 बेरीज झाली, 9चं वर्गमूळ 3 आलं. आता मग युनिट वेक्टर काढायचं. युनिट वेक्टरचा फॉर्म्युला असतो मॉड्युलस ऑफ a बार क्रॉस b बार अपॉन मॉड्युलस ऑफ a बार क्रॉस b बार, कारण मग असेच बघितलं आपण. तो मग किमती ठेवल्या फक्त त्याच्यामध्ये. 1/3 लिहिलं आपण. अपॉन 3 लिहिण्याच्या ऐवजी 1/3 पुढे घेतला आणि तो वेक्टर -2i प्लस 2j मायनस k आहे तसं आपण घेतलेलं आहे तिथं. म्हणजे लक्षात आलं, परपेंडिक्युलर आलं 2 वेक्टर्सना तर कायम क्रॉस प्रोडक्ट काढायचं, आणि युनिट वेक्टर म्हटलं की आलेलं उत्तर भागिले त्याचं मॉड्युलस घ्यायचं, म्हणजे तुम्हाला युनिट वेक्टर मिळतं. हा झाला दुसरा क्वेश्चन झाला. आता आपल्याला तिसरा क्वेश्चन बघायचा. तिसरा क्वेश्चन, a बार डॉट b बार = √3 अँड a बार क्रॉस b बार = 2i प्लस j प्लस 2k. फाइंड द अँगल बिटवीन a बार अँड b बार. आपल्याला a बार आणि b बार काढायचं. आता साइन थिटा घ्या किंवा कॉस थिटा घ्या, दोन्ही जरी घेतलं तर दोन्हींच्या छेदाला मॉड्युलस ऑफ a बार आणि मॉड्युलस ऑफ b बार लागतं. कॉसला a बार डॉट b बार दिलेला आहे, साइनला मॉड्युलस ऑफ a बार क्रॉस b बार लागतं, ते पण काढता येईल आपल्याला. पण मॉड्युलस ऑफ a बार आणि मॉड्युलस ऑफ a बार आपलं b बार पहिल्यांदा काढावं लागेल, त्याच्यानंतर आपण अँगल काढू शकतो. मग त्याच्यासाठी आपण दिलेलं लिहून घेतलं, मग फॉर्म्युले घेतले 2. मॉड्युलस ऑफ a बार क्रॉस b बार काढून घेऊ अगोदर. 3 आलं. वी नो दॅट मॉड्युलस ऑफ a बार क्रॉस b बारचा फॉर्म्युला मॉड्युलस ऑफ a बार इंटू मॉड्युलस ऑफ b बार इंटू साइन थिटा, आणि a बार डॉट b बारचा फॉर्म्युला मॉड्युलस ऑफ a बार इंटू मॉड्युलस ऑफ b बार इंटू कॉस थिटा. परत आता लक्षात येईल तुम्हाला डायरेक्ट. क्रॉस प्रोडक्ट मॉड्युलसला उजवीकडे साइन थिटा असतं आणि डॉटला कॉस थिटा असतं. मग आता जो मॉड्युलस आहे आपल्याला क्रॉस प्रोडक्टचा, त्याचा स्क्वेअर करून घेऊ दोन्ही बाजूंचा. मॉड्युलस ऑफ a बार क्रॉस b बारचा स्क्वेअर = मॉड्युलसचा स्क्वेअर म्हणजे ते एच होतं, a² b² साइन थिटा, साइन स्क्वेअर थिटा झालं ते. मग आता साइन स्क्वेअर थिटाची फोड करू, 1 - कॉस स्क्वेअर थिटा होईल. मग a² b² ना आज जर गुणला आपण, किमती ठेवल्या इथं, a क्रॉस b म्हणजे 3 आलं होतं आपलं, 3चा स्क्वेअर 9 झालं. मग आत गुणून घेतला a² b² 1 ला गुणला a² b² मायनस a² b² कॉस स्क्वेअर थिटा आलं. मग 9 = a² b² तसंच ठेवलं, मायनस स्क्वेअर कॉमन घेतला तर ab कॉस थिटा होईल. ab कॉस थिटा म्हणजे काय आलं होतं, तर मॉड्युलस a बार डॉट b बार आलं होतं. आहे आपल्याकडे फॉर्म्युला a बार डॉट b बारचा, त्याच्यानुसार ते घेतलं. मग a बार डॉट b बारची किंमत √3 आहे, √3चा स्क्वेअर होणार आहे तो 3 येणार आहे. 9 = a² b² मायनस 3 आलं, कारण त्याचं √3 होती व्हॅल्यू. मग -3 डावीकडे आल्यानंतर +3 झालं, 9 + 3 घेतलं तर ते 12 झालं. मग स्क्वेअर रूट घेतलं, म्हणजेच स्क्वेअर रूट घेतलं तर ते √12 म्हणजे 2√3 येते आणि ए बी राहते. ए बी म्हणजेच काय आलं, मॉड्युलस ऑफ a बार इंटू मॉड्युलस ऑफ b बार आलं. लक्षात आलं काय बघा.
ए बी राहते, स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ए बी म्हणजेच ए म्हणजेच मॉड्युलस ऑफ ए बार घ्यायचं, बी म्हणजेच मॉड्युलस ऑफ बी बार असेल, ते आपण घेतलं तिथं, ते 2√3 झालं. पुढं आता मग एक तर कॉस थिटा वापरा नाही तर साईन थिटा वापरा. आपण कॉस थिटाचा वापरू फॉर्म्युला. किमती ठेवल्या, ए बार डॉट बी बारचा फॉर्म्युला वापरला, त्याच्यात किमती ठेवल्या. दोन्ही बाजूला √3 √3ला √3 गेलं, 1/2 राहील कॉस थिटा म्हणजे. आणि कॉस कितीची व्हॅल्यू 1/2 असते, तर ती 60ची असते, म्हणजे थिटा इज इक्वल टू आपल्याला मिळेल तो 60 डिग्रीला. लक्षात येते काय बघा, सोपे आहेत. एक मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बारचा फॉर्म्युला वापरला, ए बार डॉट बी बारचा वापरला, दोन्ही बाजूंचा स्क्वेअर करून घेतला, साइन स्क्वेअर थिटाची फोड केली, 1 - कॉस स्क्वेअर थिटा. ए स्क्वेअर बी स्क्वेअरनं आत गुणवून घेतला आपण, तर ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा आलं. मग त्याच्यानुसार मग स्क्वेअर कॉमन घेतला तर ए बी कॉस थिटा होतं, आणि ए बी कॉस थिटा म्हणजेच ए बार डॉट बी बार होतं. मग ते आपण ठेवलं. ए बार डॉट बी बारची किंमत √3 होती, √3चा स्क्वेअर 3 आलं, ते 12 झालं. त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर ए बी म्हणजे 2√3 राहणार आहे. मग ते आपण त्या परत ए बार डॉट बी बारच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं, आणि त्याच्यावरून मग कॉस थिटा 1/2 झालं, आणि 1/2 म्हणजे 60ची व्हॅल्यू असते, देअरफॉर थिटा इज इक्वल टू 60 डिग्री आला. हा झाला तुमचा तिसरा क्वेश्चन झाला. आता चौथा क्वेश्चन बघूया. ए बार दिलंय, बी बार दिलंय. फाइंड द वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड 5 परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. वेक्टर सांगितलंय मॅग्निट्यूड 5 असणार, परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार सांगितले. मग आता आपण युनिट वेक्टर म्हणायचं. वेक्टर म्हणजे युनिट वेक्टरच आपण असं त्याचा गृहीत धरायचं. मॅग्निट्यूड त्याची ऑलरेडी 5 दिलेली आहे, म्हणजे आलेल्या उत्तराला 5 गुणायचं आहे फक्त. मग अशी काढलं तसं पहिल्यांदा ए बार क्रॉस बी बार काढावं लागेल आपल्याला, कारण परपेंडिक्युलर दिले. डिटर्मिनंट घेतला, त्याच्यात पहिली रो IJK येणार आहे, दुसऱ्या रोला ए बारच्या किमती, तिसऱ्या रोला बी बारच्या किमती ठेवल्या. ते सॉल्व्ह केलं आपण. I into 1 - 6 - j into 2 - 2 + 3 + k into -4 - 1 आलं. म्हणजेच त्याचं उत्तर आलं ते -5i -5j -5k आलं. आता मॉड्युलस काढून घेतलं, तर ते 5√3 आलं. मग युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू ए बार अँड बी बार हॅव्हिंग मॅग्निट्यूड 5 इज इक्वल टू. युनिट वेक्टरचा फॉर्म्युला ए बार क्रॉस बी बार अपॉन मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बार. पण मॅग्निट्यूड 5 दिल्यामुळे 5 फक्त आपण गुणलं, त्याला किमती ठेवल्या. 5/5√3, कारण मॉड्युलस 5√3 आलं, त्यानं डिवाइड केलं आपण. इंटू तो वेक्टर घेतला, 5ला 5 गेलं. मग ह्याच्यातनं -5 कॉमन घेता येईल, म्हणजेच काय राहणार, -5/√3 इंटू ब्रॅकेट I + j + k झालं. आता हे जास्त काही सांगण्यासारखं नाही, कारण दुसरं एक्झाम्पल असंच होतं. तेच एक्झाम्पल आहे, फक्त त्याला मॅग्निट्यूड 5 दिल्यामुळे 5 गुणलं आपण, एवढाच त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. बाकी सगळं सेमच राहते. पुढचा 5वा क्वेश्चन आहे. आता 5व्यामध्ये 2 आहेत, म्हणजे एकात यू बार डॉट व्ही बार काढायचं, एकात मॉड्युलस ऑफ यू बार क्रॉस व्ही बार काढायचं. म्हणजे मगाशी आपण तिसऱ्या गणितात जे फॉर्म्युले वापरले तेच फॉर्म्युले आपल्याला इथं वापरायचे आहेत. आता आपण पहिलं घेऊ. मॉड्युलस ऑफ यू बार दिलंय, मॉड्युलस ऑफ व्ही बार दिलंय, मॉड्युलस ऑफ यू बार क्रॉस व्ही बार 8 दिले. मग आपल्याला फॉर्म्युले माहिती आहेत ते घेतले आपण. वी नो दॅट मॉड्युलस ऑफ यू बार क्रॉस व्ही बार म्हणजे मॉड्युलस ऑफ यू बार इंटू मॉड्युलस ऑफ व्ही बार साइन थिटा, आणि यू बार डॉट व्ही बार म्हणजे मॉड्युलस ऑफ यू बार इंटू मॉड्युलस ऑफ व्ही बार कॉस थिटा आलं. आता क्रॉस प्रोडक्टचा स्क्वेअर करून घेणार आपण, दोन्ही बाजूंचा स्क्वेअर करून घेतला, तर मॉड्युलस ऑफ यू बारचा स्क्वेअर मॉड्युलस ऑफ व्ही बारचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा आलं. परत साइन स्क्वेअरची फोड करायची, काय होणार, साइन स्क्वेअरची फोड 1 - कॉस स्क्वेअर थिटा. परत आत गुणून घेतला आपण, 1ला गुणलं तर आहे तसाला मग ब्रॅकेट स्क्वेअर दिला मी तिथं, आणि इथं गुणताना पण यू बारचा स्क्वेअर व्ही बारचा स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर थिटा, त्याचा पण स्क्वेअर काढून डायरेक्ट कॉमन दिला आपण. आता किमती माहिती आहेत त्यात. यू बार क्रॉस व्ही बार 8 आहे, 8चा वर्ग 64 होणार. यू बार म्हणजे 2 आहे मॉड्युलस, आणि व्ही बारचं मॉड्युलस 5 आहे, म्हणजे 2 × 5 10 झालं, 10चा वर्ग 100 होणार. आणि तिथं येणार ते यू बार डॉट व्ही बारचा स्क्वेअर आला. आता हे मायनस आहे ते डावीकडे जाईल, डावीकडचं प्लस आहे ते मायनस होणार आहे, म्हणजे ते 36 राहिलं. यू बार डॉट व्ही बारचा स्क्वेअर इज इक्वल टू 36 आलं. मग त्याचं फक्त स्क्वेअर रूट घ्यायचं, किती असेल तर ते 6 येणार आहे. यू बार डॉट व्ही बार इज इक्वल टू 6 आलं. का लक्षात.
सोप्या स्टेप्स आहेत. आता तसंच दुसरं आहे, सेमच फॉर्म्युले वापरायचे, फक्त शेवटच्या 3 स्टेप बदलणार आहेत, कारण किमती वेगवेगळ्या ठिकाणच्या दिलेत आता आपल्याला, त्या फक्त किमती बदलणार आहेत आपल्या, त्यामुळे शेवटच्या 3 स्टेप्स बदलणार आहेत. एक्झाम्पल बघू. मॉड्युलस ऑफ यू बार 10 दिले, मॉड्युलस ऑफ व्ही बार 2, यू बार डॉट व्ही बार 12 आणि मॉड्युलस ऑफ यू बार क्रॉस व्ही बार काढायला सांगितले. मग परत दोन्ही फॉर्म्युले वापरणार आपण. स्क्वेअर करून घेतला, परत तो साइन स्क्वेअर थिटाची फोड केली, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा होणार, आत गुणून घेतला आपण, म्हणजे यू बार मॉड्युलस ऑफ यू बार मॉड्युलस ऑफ व्ही बारचा स्क्वेअर मायनस मॉड्युलस ऑफ यू बार मॉड्युलस ऑफ व्ही बार कॉस थिटाचा स्क्वेअर आला, म्हणजे ते आता झालं फक्त दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये यू बार डॉट व्ही बारचा स्क्वेअर आला. आता किमती ठेवल्या. मॉड्युलस ऑफ यू बार आणि मॉड्युलस ऑफ व्ही बारचा जर गुणाकार घेतला तर 10 गुणिले 2 म्हणजे 20 होईल, 20चा वर्ग घेतला तर 400 आला तो, वजा याचा 12चा वर्ग 144 होणार, म्हणजे राहिला किती, तर 256 राहिला, वजाबाकी 256 कशाचा वर्ग येतोय, तर तो 16चा वर्ग असेल, म्हणजे मॉड्युलस ऑफ यू बार क्रॉस व्ही बार इज इक्वल टू राहणार आहे ते 16 आलं का. म्हणजे मागचं एक्झाम्पल आलं की हे एक्झाम्पल येणारच आहे, फक्त काय अल्टरनेट पोझिशनच्या व्हॅल्यू दिल्यामुळे तेवढं अदला बदल, शेवटच्या 3 स्टेप्स फक्त बदलत आहेत. लक्षात आला. आता पुढचा 6वा, प्रूव्ह दॅट. आता ह्याचं RHS चुकलेलं आहे, कारण 2 गुणिले 2 4 येते, परत मध्ये कुठंतरी बेरीज येते त्याची, म्हणजे 4 2 8 होतं येते, फक्त RHS चुकलंय, ते दुरुस्त करा तुम्ही पुस्तकात पण आणि लिहून पण घेताना. इथं 4 A बार क्रॉस B बार आहे, तिथं 8 A बार क्रॉस B बार आहेत. प्रूव्ह दॅट, क्वेश्चन काय बघा, प्रूव्ह दॅट 2 इंटू A बार मायनस B बार क्रॉस 2 इंटू A बार प्लस B बार आहे इज इक्वल टू 4 इंटू A बार क्रॉस B बार आहे. आता आपण LHS घेतला, दिलेलं घेतलं, 2 गुणिले 2 4 झालं, मग A बार ना आपण पहिल्यांदा गुणतोय, A बार क्रॉस A बार प्लस A बार क्रॉस B बार झालं, नंतर मायनस B बार न गुणायचं, मायनस B बार क्रॉस A बार मायनस B बार क्रॉस B बार आलं. जर 2 सेम वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट आला तर त्याचं उत्तर 0 घ्यायचं, हा रूल आहे, कारण डिटर्मिनंटच्या 2 रो किंवा 2 कॉलम समान आले तर उत्तर 0 असतं. त्यानुसार मग पहिलं A बार क्रॉस A बार 0 होणार आणि शेवटचं B बार क्रॉस B बार पण 0 होणार. मग मध्ये 2 टर्म्स राहतात, A बार क्रॉस B बार आणि मायनस B बार क्रॉस A बार राहते. मग जर दोन्हींची अदला बदल करायची असेल, B बारच्या जागी A बार, A बारच्या जागी B बार आणायचं असेल तर त्याचं चिन्ह पण बदलावं लागतं. म्हणजे काय होईल ती टर्म बघूया, 4 इंटू 0 प्लस A बार क्रॉस B बार प्लस A बार क्रॉस B बार मायनस 0, कारण तिसरी टर्म B बार क्रॉस A बार होती, ते आपण A बार क्रॉस B बार आणताना त्याचं चिन्ह बदलून घेतलं. मग आता ह्याची बेरीज होईल, 2 वेळा A बार क्रॉस B बार आले, म्हणजे 2 A बार क्रॉस B बार होणार, म्हणजे ते किती होणार, 2 इंटू बार क्रॉस B बार आलं, म्हणजे 4 दोन्ही किती होते, तर ते 8 येते, 8 A बार क्रॉस B बार आलं, आणि तेच आपल्याला RHS आहे. म्हणजे ते फक्त तुम्ही क्वेश्चनमध्ये बदलून घ्या, 4 आहे तिथं 8 करून लिहा. लक्षात आलं. हा क्रॉस प्रोडक्ट डायरेक्ट असतो, आपण डायरेक्ट 2 ब्रॅकेटचा गुणाकार करतो, A मायनस B इंटू A प्लस B असेल तर A प्लस B स्क्वेअर असतं, पण इथं क्रॉस प्रोडक्ट असल्यामुळे वेगळ्या पद्धतीनं गुणाकार करायचा. नंतर 7वं एक्झाम्पल, A बार इज इक्वल टू I मायनस 2J प्लस 3K, B बार इज इक्वल टू 4I मायनस 3J प्लस K अँड C बार इज इक्वल टू I मायनस J प्लस 2K. Verify that A bar cross B bar plus C bar is equal to A bar cross B bar plus A bar cross C bar. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग पहिल्यांदा दिलेलं लिहून घेऊ आपण, त्याच्यानंतर B बार प्लस C बार काढून घेऊ. बेरीज केली B बार आणि C बारची, 5I मायनस 3J प्लस 3K झाली. मग LHS काढून घेऊ. A बार आणि B बार प्लस C बार मध्ये क्रॉस प्रॉडक्ट आहे. LHS म्हटलं A बार क्रॉस B बार प्लस C बार, पहिली रो आली IJK, A बार म्हणजे दुसरी रो आली आणि B बार प्लस C बार म्हणजे तिसरी रो घेतली आपण. तो जर डिटर्मिनंट सॉल्व्ह केला, आता मागची एवढी 5 गणितं 6 गणितं झाली, त्यात आपण डिटर्मिनंट बघितलाय, तो सॉल्व्ह केलाय, तुम्हाला तो जमणार आहे. आता 11वीत पण तो झालेला आहे. मग त्याच्यानुसार ते सॉल्व्ह केल्यानंतर फायनल उत्तर मी लिहिले 3I प्लस 12J प्लस 7K आला. आता हा झाला LHSचा झाला. आता RHSला 2 आहेत क्रॉस प्रोडक्ट, मग दोन्ही सेपरेट अगोदर काढून घेऊ. पहिल्यांदा A बार क्रॉस B बार काढू आपण,
परत डिटर्मिनंट पहिली रो आय जे के, ए बारच्या व्हॅल्यू 1 - 2 3, बी बारच्या व्हॅल्यू आहेत 4 - 2 1 घेतला. तो जर डिटर्मिनंट आपण सॉल्व केला तर त्याचं उत्तर येतं आहे 4i + 11j + 6k झालं. म्हणजे डिटर्मिनंट तुम्हाला सॉल्व करायला येतात. नंतर ए बार क्रॉस सी बार जर काढला आपण तसंच, फक्त सी बारची व्हॅल्यू बदलली म्हणजे तिसरी रो चेंज झाली. 1 - 1 2 आलं तिथं फक्त. ते जर सॉल्व केलं तर तुमचं उत्तर येतं आहे -i + j + k येतं आहे. आले का क्रॉस प्रोडक्ट दोन्ही ए बार क्रॉस बी बार, ए बार क्रॉस सी बार. मग आता RHS घेतला आपण. RHS म्हणजे ह्या दोन्हींची बेरीज आहे, ए बार क्रॉस बी बार + ए बार क्रॉस सी बार. बेरीज डायरेक्ट करून घ्या. 4i - i म्हणजे 3i होणार, 11j + j म्हणजे 12j होणार आणि 6k + k म्हणजे 7k होणार. 3i + 12j + 7k. आलं का? LHS = RHS. मग देअरफॉर खाली फक्त दिलेलं घ्यायचं जे काय आहे ते. आता 8वा क्वेश्चन आहे. फाइंड द एरिया ऑफ पॅरलोग्राम हुज ॲडजसंट साइड्स आर द व्हेक्टर्स ए बार = 2i - 2j + k अँड बी बार = i - 3j - 3k. आता पॅरलोग्रामचा जर एरिया काढायचा असेल तर ह्याचे दोन फॉर्म्युले येतात. एक तर साईड दिलेले असतील किंवा डायगोनल दिलेले असतील. साईड दिले तर डायरेक्ट क्रॉस प्रोडक्ट काढून त्याचं मॉड्युलस घ्यायचं, साईड्स जर दिलेले असतील तर. आणि जर डायगोनल दिलेलं असतील तरी पण त्याचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा, मॉड्युलस काढायचं, फक्त त्याला 2 डिव्हाइड करायचं. फरक तिथे राहील. डायगोनलला 2 डिव्हाइड करायचं, क्रॉस प्रोडक्टला साईड्सला कशानंच डिव्हाइड करायचं नाही. येणार उत्तर म्हणजे तुमचं फायनल आन्सर असतं. आपल्याला क्रॉस प्रोडक्ट काढावं लागणार आहे. त्याच्या अगोदर आपण दिलेल्या दोन्ही साईड्स लिहून घेतल्या, ए बार आणि बी बार. ए बार क्रॉस बी बार काढून घेतला आपण. आय जे के घेतली, रो मध्ये ठेवल्या त्या किमती 2 - 2 1 1 - 3 - 3. ते जर सॉल्व केलं तर आलं तुमचं 9i + 7j - 4k झालं. तो डिटर्मिनंट सॉल्व करायचं. ते सॉल्व केल्यानंतर उत्तर मिळालं. आता त्याचं मॉड्युलस काढायचं होतं आपल्याला. 9चा वर्ग 81, 7चा 49, 6 4चा 16 आला. यांची बेरीज घेतली तर 146. ह्याची फोड होत नाही त्यामुळे ते तसंच ठेवलं आपण. मग आता एरिया ऑफ पॅरलोग्राम = मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बार, फक्त तसंच ठेवायचं. ते उत्तर किती आलं होतं? √146 आलं होतं. स्क्वेअर युनिट्स. एरिया म्हटलं की स्क्वेअर युनिट्स, व्हॉल्यूम म्हटलं की क्युबिक युनिट्स असेल फक्त. लक्षात आलं. पॅरलोग्रामचा एरिया म्हटलं की जास्त काही गोंधळून जायचा प्रश्न नाही आपल्याला. फक्त क्रॉस प्रोडक्ट काढायचा आणि त्याचा मॉड्युलस काढायचं. डायगोनल दिले तरी पण सेम क्रॉस प्रोडक्ट काढून मॉड्युलस, फक्त त्याला 2 डिव्हाइड करायचं येणाऱ्या उत्तराला. हा झाला 8वा क्वेश्चन. आता आपला 9वा. शो दॅट वेक्टर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज 1/2 AC बार क्रॉस BD बार वेअर AC अँड BD आर इट्स डायगोनल्स. म्हणजे आत्ता मी सांगितलं तसं डायगोनलचा क्रॉस प्रोडक्ट घेऊन त्याला 2 डिव्हाइड करायचं, हे आपल्याला दाखवायला सांगितलंय. मग आपण डायग्राम पहिल्यांदा काढू. एक क्वाड्रिलॅटरल घेऊ आणि एक डायगोनल, कुठला तरी एकच डायगोनल दाखवायचं. घेतला ABCD घेतला आणि BD हा डायगोनल दाखवला. आता चौकोनाचं क्षेत्रफळ समजा फॉर्म्युला माहीत नसला तर आपण काय करतो, 2 त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढतो आणि त्यांची बेरीज करतो. इथं पण तसंच करायचं. आता एक त्रिकोण कुठला होईल? ABD झाला, बरोबर का? ABD झाला. दुसरा घेताना जिथं शेवट झालाय तिथून सुरुवात करायचं. D ला शेवट झाला होता म्हणजे D ला सुरुवात केली, DBC होणार. आपण तसं काय घेतोय तर BD झालं. BD मग मायनस व्हायला पाहिजे ना, BD दोन्हीमध्ये पण येईल. BD दोन्हीमध्ये येऊन चालणार नाही. मग आपल्याला एक BD घेतला तर दुसरा DB, म्हणजे BD ला DB कॅन्सल होईल ते, कारण उलटा आलं की कॅन्सल होतं, मायनस होतात ते. मग तो पूर्ण चौकोन मिळू शकतो आपल्याला. म्हणून ABD घेतला की बरोबर त्याच्या उलटा DBC घेतला आपण, आणि मग त्या 2 वेक्टर एरियांचा बेरीज करायचा. वेक्टर एरिया कसा असतो तो तुम्हाला सांगतो. आपण पहिल्यांदा बघू. तेच घेतलं आपण. 2 ट्रायंगलची बेरीज करणार आहे, ABD + DBC. ट्रायंगलचा एरिया काढताना असा असतो की 1/2, सगळ्याला ट्रायंगलला 1/2 असताच. पहिल्या 2 पॉईंटचा क्रॉस प्रोडक्ट आणि दुसऱ्या आणि तिसऱ्याचा क्रॉस प्रोडक्ट ह्यांची बेरीज AB बार क्रॉस BD बार असतं. म्हणजे पहिल्या 2 आणि दुसऱ्या 2 ह्यांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा, म्हणजे AB आणि BDचा क्रॉस प्रोडक्ट येतो. म्हणजे असं होईल 1/2 AB बार क्रॉस BD बार + 1/2 DB बार क्रॉस BC बार झालं. म्हणजे पहिल्या 2 घेतले पॉईंट्स आणि नंतरचे 2 ह्यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला. तसंच दुसऱ्या DB आणि BC झालं.
मग आता ह्यातनं 1/2 कॉमन काढू शकतो. कॉमन काढलं आपण, 1/2 बाहेर आलं तर राहिलेलं घेतलं आपण ए बी बार क्रॉस बी डी बार प्लस डी बी बार क्रॉस बी सी बार. पण आता आपल्याला डी बी नको आहे, त्याचं बी डीमध्ये करायचं. म्हणजे जागा बदलायची, जागा बदलली की चिन्ह पण बदलावं लागतं. म्हणजे मधलं चिन्ह प्लस होतं ते मायनस होईल. 1/2 ए बी बार क्रॉस बी डी बार मायनस डी बीचं बी डी केलं आपण, बी डी बार क्रॉस बी सी बार झालं. आता पहिल्या ह्याच्यात बी डी बार दुसऱ्या नंबरला आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात बी डी बार पहिल्या नंबरला आहे, तर तसं आपण कॉमन कडं नाही काढू शकत. मग दुसऱ्यातलं बी डी बार आपण दुसऱ्यांदाच घेऊ, म्हणजे बी सी बार पुढे घ्यायचं. परत जागा बदलायची, जागा बदलली की त्याचं चिन्ह बदलावं लागेल. म्हणजे 1/2 ए बी बार क्रॉस बी डी बार प्लस बी सी बार क्रॉस बी डी बार. जागा बदलली आपण, क्रॉस प्रोडक्टला लक्षात ठेवा, जागा बदलली की चिन्ह बदलायचं असतं. आता कॉमन काढू शकतो. काय तर क्रॉस आणि बी डी बार कॉमन येऊ शकतो. मग राहणार काय शिल्लक, ए बी बार राहणार प्लस राहणार बी सी बार. 1/2 म्हटलं ए बी बार प्लस बी सी बार, क्रॉस राहिलं ते बी डी बार. आता ए बी प्लस बी सी, ए पासून बी पर्यंत जातो आणि बी पासून सी पर्यंत जातो. म्हणजे आपण डायरेक्ट ए पासून सी पर्यंत जाऊ शकतो, कारण बी दोन्हीच्यात कॉमन पॉईंट आहेत. एक एंडिंगला आहे, दुसरं स्टार्टिंगला आहे. म्हणजे जिथं एंड होतं तिथनं स्टार्ट होतं. म्हणजे बी निघून गेलं, कॉमन पॉईंट निघून गेला, तर राहिलं काय तर ए सी बार राहणार. मग ते म्हणजेच उत्तर काय आलं, 1/2 ए सी बार क्रॉस बी डी बार. मिळालं तुमचं उत्तर. आलं का, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज इक्वल टू 1/2 ए सी बार क्रॉस बी डी बार. सोपं आहे ना. म्हणजे ट्रँगलचा एरिया काढताना पहिले 2 पॉईंट्स घेतले, ट्रँगल ए बी डी होता तर ए बी घेतला आणि नंतरचे 2 पॉईंट्स बी डी घेतले आणि त्यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला. तसंच दुसऱ्यामध्ये डी बी घेतला आणि बी सी घेतला, त्यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला. मग परत 1/2 पण आलं, एका ठिकाणी बी डी आहे, एका ठिकाणी डी बी. मग आपल्याला डी बीचं बी डी करायचं आहे, म्हणजे त्याचं चिन्ह बदलून घेतलं. परत बी डीची पोझिशन हलवायची, कारण बी डी 2 नंबरला पाहिजे आपल्याला, उत्तरात पण 2 नंबरला. म्हणून ते परत पुढं मागं केलं, बी सी पुढं बी डी मागं घेतलं, परत त्याचं चिन्ह बदललं. परत बी डी कॉमन आल्यानंतर ए बी प्लस बी सी राहील आणि ए बी प्लस बी सी म्हणजेच काय असणार आहे तर तिथं ए सी असणार आहे. यानुसार त्याचं आन्सर झालं. लक्षात आलं नाही. म्हणजे हा झाला तुमचा 9वा क्वेश्चन. आता आपल्याला 10वा क्वेश्चन बघायचा आहे. आता मगाशी सांगितलं तसं मला वाटतं 8वा 7वा काहीतरी क्वेश्चन होता एरिया ऑफ पॅरलोग्रामचाच. आता मगाशी साईड्स दिली होत्या, आता डायगोनल्स दिलेत. म्हणजे ए बार क्रॉस बी बार तर काढायचंच आहे आपल्याला, फक्त त्याला 1/2 न गुणायचं आहे, कारण डायगोनल्स आलेत. त्यामुळे आत्ताच फॉर्म्युला आपण बघितलं एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरलचं. मग आपण पहिल्यांदा दिलेलं लिहून घेतलं, ए बार आणि बी बार घेतला, त्याचा क्रॉस प्रोडक्ट काढायचा. क्रॉस प्रोडक्ट कसा तर डिटर्मिनंट घेणार, पहिली रो आय जे के ए बारच्या वेळेला दुसऱ्या रोला, बी बारच्या तिसऱ्या रोला आल्या, तो सॉल्व केला आपण. तर त्याचं उत्तर आलं 9i + 11j + 8k झालं. डिटर्मिनंट सॉल्व करायचं तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर आपण त्याचं मॉड्युलस काढून घेतो. मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बार कसं होणार, 9चा वर्ग 81, 11चा 121, 8चा 64 झाला. आणि त्यांची जर बेरीज घेतली आपण तर ती टोटल बेरीज येईल 266 झाली. तर 266ची काही फोड होऊ शकत नाही, त्यामुळे तसंच ठेवलं. मग आता एरिया ऑफ पॅरलोग्राम घेतला, तर तो 1/2 मॉड्युलस ऑफ ए बार क्रॉस बी बार. म्हणजे √266च्या पुढं फक्त 1/2 आलं. त्याला पुढे एकक काय राहिलं तर ते स्क्वेअर युनिट्स. तुम्हाला एकक लिहावी लागतील, म्हणजे 10वीपर्यंत होतं स्क्वेअर युनिट्स, क्युबिक युनिट्स असं लिहावं लागायचं. इथं पण तसं असेल, कारण ज्यावेळी तुम्ही टॉप क्लासमध्ये जाता, म्हणजे ज्यावेळी तुम्ही 80पैकी 80 मार्काचा पेपर असतो आपला, 60च्या पुढं जाल, त्यावेळी परत ह्याच्यामध्ये मार्क्स कट करत जातात तुमचे. एका युनिट नसेल तर 1 मार्क कट, असं करत ते तुमचं कटछाट केली जाते मार्कांची. त्यामुळं एरिया व्हॉल्यूम ह्याचे एकक लिहायचेच काय. हे लक्षात आलंय. आता पॅरलोग्रामचा एरिया काढायचा. आता पुढचं 11वा क्वेश्चन आहे. इफ ए बार बी बार सी बार अँड डी बार आर 4 डिस्टिंक्ट वेक्टर्स सच दॅट ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू सी बार क्रॉस डी बार अँड ए बार क्रॉस सी बार इज इक्वल टू बी बार क्रॉस डी बार, प्रूव्ह दॅट ए बार मायनस डी बार इज पॅरलल टू बी बार मायनस सी बार. आता हे प्रूव्ह करायला सांगितलं आपल्याला. 4 वेगवेगळे वेक्टर्स आहेत, त्यांच्या 2 कंडिशन्स दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून ते
प्रूव्ह करायचं. मग दिलेलं आपण लिहून घेतलं, ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू सी बार क्रॉस डी बार, आणि ए बार क्रॉस सी बार म्हणजेच बी बार क्रॉस डी बार आहे. आता आपल्याला ह्यांचा क्रॉस प्रोडक्ट घ्यायचा. पॅरलल आहेत म्हणजे क्रॉस प्रोडक्ट 0 आला पाहिजे, लक्षात ठेवा. पॅरलल म्हणजे काय असतं, स्केलर मल्टिपल ऑफ स्केलर मल्टिपल्स असतात. स्केलर मल्टिपल्स म्हणजे क्रॉस प्रोडक्ट आला, त्याच्यामध्ये डॉट नसतो, क्रॉस असतो. आता आपण गुणाकार करून घेतला, ए बार मायनस डी बार क्रॉस बी बार मायनस सी बारचा. ए बारनं पहिल्यांदा गुणलं तर ए बार क्रॉस बी बार झालं, मायनस ए बार क्रॉस सी बार झालं, मायनस डी बार क्रॉस बी बार होईल, प्लस झालं डी बार क्रॉस सी बार झालं. मग आता आपण बघू, ए बार क्रॉस बी बारची किंमत माहिती आहे, सी बार क्रॉस डी बार आहे, मायनस ए बार क्रॉस सी बारची किंमत माहिती आहे, बी बार क्रॉस डी बार, ती ठेवली आपण. तिसऱ्यामध्ये डी बार क्रॉस बी बार होतं, त्यात बी बार क्रॉस डी बार आणायचं म्हणजे जागा बदलायची, जागा बदलली की चिन्ह बदललं, प्लस झालं बी बार क्रॉस डी बार. आणि शेवटच्यामध्ये डी बार क्रॉस सी बार होतं, त्याचं आपल्याला सी बार क्रॉस डी बार आणायचं होतं, म्हणजे परत त्याची जागा बदलायची, प्लस होतं ते मायनस झालं. म्हणजे बघा, पहिली टर्म आणि चौथी टर्म कॅन्सल होईल एकमेकांना, दुसरी आणि तिसरी टर्म एकमेकांना कॅन्सल होईल, म्हणजे त्याचं उत्तर किती आलं तर ते 0 आलं. आणि 0 आलं म्हणजेच ते काय असणार आहेत तर एकमेकांना पॅरलल असतात. देअरफॉर ए बार मायनस डी बार अँड बी बार मायनस सी बार आर पॅरलल टू ईच अदर. लक्षात येण्यासारख्या गोष्टी, जास्त काही नाही. गुणाकार तुम्हाला येतोय, ए बी ए सी डी बी मायनस डी प्लस डी सी, हा गुणाकार आपण करतो तसंच, फक्त त्याला क्रॉसमध्ये लिहावं लागलं, एवढंच करायचं आहे त्याच्या. हा 10वा क्वेश्चन झाला. पुढं 12वा घ्यायचं, ए बार आय प्लस जे प्लस के सी बार जे मायनस के, फाइंड अ वेक्टर बी बार सॅटिस्फाईंग ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू सी बार अँड ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 3 दिले. आता हे आपल्याला दिलेलं पहिल्यांदा लिहून घ्यावं लागेल. बी बार आपल्याला एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के असं म्हणूया आपण. ए बार डॉट बी बार पहिल्यांदा घेऊ, किंवा ए बार क्रॉस बी बार पहिल्यांदा दिलंय म्हटल्यानंतर त्या पद्धतीने घेतलं. मग क्रॉस प्रोडक्ट कसा काढला जाणार तर डिटर्मिनंटनं काढला जाणार. डिटर्मिनंटमध्ये किमती ठेवल्या आणि इज इक्वल टू सी बार म्हणजे सी बारची पण किंमत ठेवली जे मायनस के. डावीकडे जर डिटर्मिनंट सोडवलं तर झेड मायनस वाय आय प्लस एक्स मायनस झेड जे प्लस वाय मायनस एक्स के इज इक्वल टू जे मायनस के झालं. दोन्ही बाजूला वेक्टर्स आहेत, कम्पेअर करायचं. आता आय फक्त डाव्या बाजूला आहे, म्हणजे उजव्या बाजूला नाही, म्हणजे ते 0 येणार. झेड मायनस वाय इज इक्वल टू 0 झालं. जे घेतलं तर एक्स मायनस झेड इज इक्वल टू 1 होणार, आणि के घेतलं तर वाय मायनस एक्स इज इक्वल टू -1 झालं. मग झेड इज इक्वल टू वाय होणार पहिल्या ह्याच्यावरून, वाय इज इक्वल टू झेड झालं, आणि दुसऱ्या ह्याच्यावरून वाय म्हणजेच आपल्याला मिळेल ते एक्स मायनस 1 मिळेल, आणि झेड म्हणजे पण मिळणार आहे ते एक्स मायनस 1 मिळेल. पहिल्याच्यात झेड आणि वाय समान येते, आणि या दोन्हींची किंमत जर दुसऱ्या दोन इक्वेशनवरनं काढली, वायची आणि झेडची, तर त्या दोन्हींची किंमत काय असते तर ती एक्स मायनस 1च येत आहे. कारण बघा, दुसऱ्या इक्वेशनमध्ये मायनस झेड उजवीकडे जाईल, प्लस होईल, +1 इकडे आल्यानंतर -1 म्हणजे एक्स मायनस वाय कशाची किंमत झेडची आली. तिसऱ्यामध्ये बघितलं वाय मायनस एक्स इज इक्वल टू -1 आहे, मायनस एक्स तिकडे गेल्यानंतर प्लस एक्स होणार, म्हणजे एक्स मायनस 1च येते वायची पण किंमत. म्हणजे वाय आणि झेड समान आहे, आणि त्याची किंमत काय आहे तर ती एक्स मायनस 1 आहे. मग आता आपल्याला डॉट प्रॉडक्ट घ्यायचं. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 3 दिले आपल्याला. डॉट प्रोडक्ट जर घेतला ए बार आणि बी बारचा, आहेत 1 1 1च आहे ए बार आणि बी बार म्हणजे एक्स वाय झेड आहे, म्हणजे एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 3 होणार. ते किमती ठेवल्या, एक्स तसंच ठेवलं, वायची किंमत एक्स मायनस 1, झेडची किंमत एक्स मायनस 1 ठेवली, इज इक्वल टू 3, म्हणजे 3x इज इक्वल टू 5 होईल. कारण -1 -2 झालं, ते उजवीकडे गेलं, +2 झालं, म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आलं तर 5/3 आलं. एक्सची किंमत 5/3 आली, तर वाय आणि झेडची किंमत 5/3 -1 होणार, म्हणजे ते 2/3 येणार आली. म्हणजे आता एक्स वाय झेड ह्या सगळ्यांचा छेद 3 येतोयच, ते फक्त आपण कॉमन काढून बाहेर लिहिणार. म्हणजे बी बार इज इक्वल टू 1/3, मग एक्सचा अंश होता 5i झाला, वायचा होता 2i 2j, आणि झेडचा पण 2 असल्यामुळे तो 2k झाला. म्हणजे लक्षात आलं. ए बार क्रॉस बी बार सी बार दिलेलं होतं,
डिटर्मिनंट सोडवल्यानंतर येणारं उत्तर आपण घेतलेलं आहे आणि ते कम्पेअर केलं आहे, कारण उजवी बाजू आपल्याला सी बार दिलेली होती. त्या इक्वेशनवरून एक्सची किंमत, वायची किंमत, झेडची किंमत घेणार होतो आपण. मग त्याच्यावरून इक्वेशनच झालं. झेड म्हणजे वाय येते आणि वायची झेडची किंमत समान असते. ती कुठली येते तर x - 1 येते. मग ते आपण डॉट प्रोडक्ट घेतला. डॉट प्रोडक्ट आला तो x + y + z आला. त्याच्यामध्ये आपण वाय आणि झेडची किंमत ठेवली. त्याच्यावरून x मिळालं. x मिळालं की x मधनं 1 मायनस केलं की y आणि z होता. म्हणजे /3 - 1 केलं तर ते 2/3 आलं. आणि त्यातनं फक्त छेद 3 कॉमन काढून आपण बी बार लिहिलं. आलं लक्षामध्ये हे? आता हे झालं एक्झाम्पल नंबर 12 झालं. आता क्वेश्चन नंबर 13 घ्यायचं. फाइंड ए बार इफ ए बार क्रॉस आय प्लस 2a बार मायनस 5j इज इक्वल टू 0 आहे. ए बार काढायला सांगितलं. मग ए बार आपण मागासारखं xi प्लस yj प्लस zk म्हणून घेऊ. मग जर ए बार क्रॉस आय घेतला आपण तर फक्त ते डायरेक्ट लक्षात ठेवा क्रॉस प्रोडक्ट कसं येतं त्याचं. ए बार क्रॉस आय घेतलं, दिलेलं इक्वेशन घेतलं आपण. ए बार क्रॉस आय प्लस 2a बार मायनस 5j इज इक्वल टू 0. ए बार क्रॉस आय ची किंमत घ्यायची, ती काढणार आहे आपण पहिल्यांदा ए बारच्या किमती ठेवून घेतल्या. क्रॉस प्रोडक्ट घेतला तर तो -zj प्लस yk असा येतो, कारण आयला आय कॅन्सल होतं, कारण आयचा क्रॉस प्रोडक्ट निघून गेला. वायची किंमत झेड म्हणजे जे ची किंमत केला जाईल, के ची किंमत जे ला येणार आणि मधली टर्म मायनस असते. लक्षात ठेवा हे. जर क्रॉस प्रोडक्ट आय बरोबर घेत असेल तर आयची टर्म निघून जाते, जे आणि के राहत. जे आणि के राहताना जे ची किंमत केला, के ची किंमत जे ला घ्यायची आणि मधल्या टर्मचं चिन्ह म्हणजे जे ही मधली टर्म आहे म्हणून मधल्या टर्मचं चिन्ह बदललं आपण. म्हणजे त्याचं उत्तर आलं -zj प्लस yk झालं. प्लस 2 ना आत गुणून घेतला तर ते होतंय 2xi प्लस 2yj प्लस 2zk झालं आणि -5j इज इक्वल टू 0 राहील. आता आय ची टर्म पहिल्यांदा घेतली 2xi, नंतर जे च्या टर्म्स मात्र 3 ठिकाणी आहेत, त्या आपण एका ब्रॅकेटमध्ये घेतल्या. म्हणजे -z प्लस 2y मायनस 5jz आणि के च्या 2 आहेत, y प्लस 2zk झालं इज इक्वल टू 0 झालं. मग डायरेक्ट पहिला कम्पेअर, कारण उजवी बाजू 0च आहे, म्हणजे 2x इज इक्वल टू 0 झालं, -z प्लस 2y मायनस 5 इज इक्वल टू 0 आणि y प्लस 2z इज इक्वल टू 0 झालं. म्हणजे x इज इक्वल टू 0 झालं. इथे येणार z इज इक्वल टू 2y मायनस 5 झालं. -z उजवीकडे घेतला. मग आता z ची किंमत आपण ह्या इक्वेशनमध्ये ठेवतो. y प्लस 2 इंटू z म्हणजे आलं होतं 2y मायनस 5 इज इक्वल टू 0. 2 नात गुणलं तर 4y होणार, म्हणजे 5y झालं. -10 होतं ते उजवीकडे जाईल प्लस 10. 5y इज इक्वल टू 10 म्हणजे y इज इक्वल टू येणार ते 2 येणार आहे. y इज इक्वल टू 2 आलं. y इज इक्वल टू 2 झेडच्या इक्वेशनमध्ये ठेवू, म्हणजे 4 - 5 घेतलं तर ते -1 होणार आहे. मग आणि त्याच्यावरून मग आपल्याला ए बार मिळेल. ए बार काय येणार, x 0च आहे म्हणजे निघून गेलं. y आलंय ते 2 आलंय म्हणजे 2j मायनस के राहील त्याचं उत्तर. ए बार इज इक्वल टू 2j मायनस के आला. झालं उत्तर त्याचं. म्हणजे फक्त तुम्हाला एकच प्रोडक्ट लक्षात ठेवायचं आहे, ए बार क्रॉस आय म्हणजेच त्याचं उत्तर येतं -zj प्लस yk. समजा जर जे असतं तर जेचा गुणाकार 0 येणार, म्हणजे राहिलं काय, xi प्लस zk राहिलं असतं. मग आयची किंमत केला, के ची किंमत आयला जाणार, म्हणजे होणारzi प्लस xk होतं. मधली टर्म नाहीच त्याच्यामध्ये, त्यामुळे चिन्ह बदलायचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे ते तसंच राहिलं असतं. लक्षात येईल हा गुणाकार, बेरीज वजाबाकी. त्याच्यानुसार हे 13वं एक्झाम्पल झालं. जर तुम्हाला हे अवघड वाटतच म्हणजे ए बार क्रॉस आय काढायचं तर तुम्ही डायरेक्ट डिटर्मिनंट सोडू शकता. म्हणजे पहिली रो IJK घ्यायची, दुसरी रो ए बारच्या व्हॅल्यू x y z आल्या, तिसरी रो 1 0 0 येणार. आणि ते जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. आलं लक्षामध्ये? हे झालं 13वं. त्याचं उत्तर आलं 2j मायनस के आलं. 14. Modulus of a bar dot b bar is equal to modulus of a bar cross b bar and a bar dot b bar less than 0, then find the angle between a bar and b bar. आता a bar dot b bar ची किंमत जर 0 असेल तर त्याचं उत्तर
तो असतो 90 डिग्री अँगल, कारण डॉट प्रोडक्ट 0 आला म्हणजे परपेंडिक्युलर असतं. मग आता ह्याच्या कंडिशन बघावं. ग्रेटर दॅन 0 आलं तर काय, लेस दॅन 0 आलं तर काय. मग त्याच्यानुसार ए बार डॉट बी बार जर 0 पेक्षा लहान आलं तर थिटा हा 90 पेक्षा मोठा असतो, म्हणजे ऑब्च्युस अँगल असतो. आणि जर ए बार डॉट बी बार ग्रेटर दॅन 0 आलं तर तो ॲक्यूट अँगल असतो, 90 पेक्षा लहान येतो. कारण आपण सगळ्या ठिकाणी बघितलं ए बार डॉट बी बार आपण मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बारच होतं. आणि त्याचं उत्तर काय असायचं तर माहिती आहे आपल्याला. आता इथं आपण घेतलं, दिलेलं घेऊन घेतलं, फॉर्म्युला वापरला. ए बार डॉट बी बारचं काय, मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार कॉस थिटा, आणि त्या सगळ्याला मॉड्युलस, कारण ए बार डॉट बी बारला मॉड्युलस होतं म्हणून, इज इक्वल टू ह्याचा घेतला तर तो येणार ए बार क्रॉस बी बारच्या मॉड्युलसचाच फॉर्म्युला आहे, मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार साइन थिटा. आता डाव्या बाजूचं मॉड्युलस काढायचं म्हणजे प्लस मायनस घ्यावं लागेल आपल्याला. प्लस मायनस ते आहे तसं, मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार इंटू कॉस थिटा इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ बी बार इंटू साइन थिटा. दोन्ही बाजूचं ए बार बी बार कॅन्सल झालं मॉड्युलस. कॉस थिटा मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड होणार, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन राहिलं, डावीकडे प्लस मायनस 1 राहत आहे, म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू प्लस मायनस 1 आला. जर प्लस 1 आला तर 45 येतो, मायनस 1 आला तर तो 135 येतो, कारण दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये 180 वजा घेतो, 180 वजा 45 म्हणजे 135 होणार, म्हणजे थिटा इज इक्वल टू 45 डिग्री और 135 डिग्री आला. पण थिटा काय येणार आहे, आपण पहिलीच स्टेप बघितली, थिटा ग्रेटर दॅन 90 डिग्री येते, बट थिटा ग्रेटर दॅन 90 डिग्री म्हणजे काय होणार, देअरफॉर थिटा इज इक्वल टू किती असेल तर तो 135 डिग्री आला. लक्षात आलं. हे झालेत मागं फॉर्म्युले, पहिल्या दुसऱ्या गणितापासून आपण तेच फॉर्म्युले बघतोय, त्यामुळे काही जास्त क्रिटिकल नाही होत. हे झालं 14व झालं. आता प्रूव्ह बाय वेक्टर मेथड दॅट साइन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. हे जुन्या सिलेबसमध्ये पण एक्झाम्पल होतं, 5.4 मध्येच होतं ते सुद्धा. आता आपण पहिल्यांदा डायग्राम काढून घेऊ. अँगल साईनचा दाखवायचा म्हणजे आपल्याला क्रॉस प्रोडक्ट काढावं लागणार, कारण क्रॉस प्रोडक्टमध्येच साईनचा अँगल असतो. मग आपण एक चौथ्या क्वाड्रंटमध्ये दाखवून एक पहिल्या क्वाड्रंटमध्ये दाखवू, कारण काय होणार, चौथ्या क्वाड्रंटमध्ये जर आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घेतली तर तो मायनस अँगल होईल, आणि क्लॉकवाईज घेतलं तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ते प्लसमध्ये होणार. आपण तशी डायग्राम काढून घेतली. घेतला चौथ्या क्वाड्रंटमध्ये ए हा पॉईंट घेतला, त्यानं अँगल मायनस अल्फा तयार केला आहे, म्हटलं मायनस कारण ते अँटी क्लॉकवाईज रोटेशन झालं. आणि बी हा पॉईंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये त्यानं अँगल बीटा तयार केला आहे. आता हे पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये इक्वेशन्स तयार करायचे. त्याचं कसं असतं तर आर कॉस थिटा आणि आर साइन थिटा असं असतं. आर म्हणजे मॉड्युलस. आता ओ ए आणि ओ बी ह्याची लांबी 1च कन्सिडर करतो आपण, 1च आहे धरायचं आपण. 1 धरली तर काय येणार, फक्त कॉस थिटा साइन थिटा, आणि जेड काही नसल्यामुळे 0च येणार तिथं. बी पॉईंट पण तसा कॉस थिटा साइन थिटा आणि 0. पण चौथ्या क्वाड्रंटमध्ये वायची किंमत 0 असते, म्हणजे कॉस अल्फा मायनस साइन अल्फा आणि 0 असं होणार. मग आता आपण तेच पॉईंट्स बघू. लेट ए घेतला कॉस अल्फा मायनस साइन अल्फा, बी घेतला कॉस बीटा आणि साइन बीटा, कारण पहिल्या क्वाड्रंटमध्ये दोन्ही पण पॉझिटिव्ह आले. जेड घ्यायचा प्रश्नच नाही, कारण 0च असणार आहे, नाही काढलेलंच नाही एक्सिस आपण तिथं. मग आपण पहिल्यांदा मॉड्युलस ओ ए बार काढून घेतलं. ओ म्हणजे काही 0 0 0च असतं, म्हणजे काही 0 वजा केलं तर आहे तेच राहणार. कॉस अल्फा आय मायनस साइन अल्फा जे, कॉस बीटा आय प्लस साइन बीटा जे झालं. ह्यांचं मॉड्युलस घेतलं तर ते 1 1च घेतो आपण, कारण का कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा 1 येणार. ओ ए बारचं ओ बी बारचं कॉस स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर बीटा 1 आलं, ते घेतलं. आता ह्यांचं आपण क्रॉस प्रोडक्ट काढून घेऊ. ओ ए बार क्रॉस ओ बी बार घेतलं, किमती ठेवल्या आपण. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळत आहे के इंटू कॉस अल्फा साइन बीटा प्लस साइन अल्फा कॉस बीटा झालं. म्हणजे ते तिरकस गुणाकार करून वगैरे सोडवल्यानंतर हे आलेलं उत्तर आहे त्याचं. के मिळाला फक्त, कारण आय आणि जेचा गुणाकार तो 0च होतो, 2 0 असल्यामुळे फक्त के काढावं लागलं. मग आता त्याचं मॉड्युलस काढायचं. मॉड्युलस ऑफ ओ ए बार क्रॉस ओ बी बार काढलं म्हणजे याचा रूटमध्ये स्क्वेअर करून ॲडिशन, पण एकच वेक्टर आहे, के फक्त आहे, म्हणजे त्याचा स्क्वेअर करायचा आणि त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा, म्हणजे हाय तेच येणार. कॉस अल्फा साइन बीटा प्लस साइन अल्फा
कॉस बीटा झालं. पण आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, ओ ए बार क्रॉस ओ बी बारचं जर मॉड्युलस काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे मॉड्युलस ऑफ ओ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ ओ बी बार इंटू साईन त्या दोन्हींच्या मधला अँगल. आता दोन्हींच्या मधला अँगल अल्फा आणि बीटा, पण एक मायनस आहे एक प्लस आहे, तर आपण धरताना क्लॉकवाईज धरायचं, म्हणजे मायनस अल्फाचा प्लस होईल आणि बीटा पण प्लसमध्ये आला. अँटी क्लॉकवाईज धरलं तर प्लस होणार, सॉरी, आणि क्लॉकवाईज धरलं तर मायनस होतं. आपण अँटी क्लॉकवाईज धरू, खालनं वर जातं, म्हणजे अल्फा झाला आणि बीटा झाला. म्हणजे येणार मॉड्युलस ऑफ ओ ए बार इंटू मॉड्युलस ऑफ ओ बी बार इंटू साइन ऑफ अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू कॉस अल्फा साइन बीटा प्लस साइन अल्फा कॉस बीटा झालं. आलं. आता ओ ए बार आणि ओ बी बारची व्हॅल्यू किती आहे, तर 1च आहे, निघूनच गेलं थोडक्यात. मग राहिलं काय, साइन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा. मिळालं उत्तर त्याचं. ते किती सोपं आहे बघा, किती स्टेप्स कमी आहे त्याच्या. लक्षात आलं हे. मी परत एकदा सांगतो, ए पॉईंट घेतला आपण तो चौथ्यामध्ये असल्यामुळे तो वाय मायनस येणार आहे त्याचा. आणि जर अँगलवरून काढायचं असेल तर त्याला कॉस थिटा आणि साइन थिटा हे फॉर्म्युले आहेत. कॉस थिटा आणि मायनस साइन थिटा होणार, मग तो कॉस अल्फा आणि मायनस साइन अल्फा. बी पॉईंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, त्यामुळे दोन्ही पॉझिटिव्ह, त्याने अँगल बीटा तयार केला, म्हणजे कॉस बीटा आणि साइन बीटा झाले. ओ ए बार काढलं, ओ बी बार काढलं, मॉड्युलस त्याचं 1च येणार आहे. मग त्याचा क्रॉस प्रोडक्ट काढून घेतला, म्हणजे तो डिटर्मिनंटनं सोडवायचा. मी डायरेक्ट लिहिले, ते तुम्ही सॉल्व्ह करून ते लिहायचं, म्हणजे स्टेप्स वाढतील तुमचे. नंतर मॉड्युलस काढलं तर एकच वेक्टर असल्यामुळे, फक्त के हा वेक्टर असल्यामुळे आहे तीच टर्म शिल्लक राहणार. 2 असते तर ते स्क्वेअर करून ॲडिशन करावे लागले असते. मग त्याचा फॉर्म्युला आपण वापरला, ओ ए बार आणि ओ बी बार आलं इंटू साइन अल्फा प्लस बीटा. मग ओ ए बार आणि ओ बी बार 1 असल्यामुळे राहिलं फक्त काय, साइन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू साइन अल्फा कॉस बीटा प्लस कॉस अल्फा साइन बीटा. हेच तुमचं फायनल आन्सर झालं. आलं लक्षामध्ये हे. हा झाला तुमचा 16वा क्वेश्चन आहे. फाइंड द डायरेक्शन रेशोज ऑफ अ वेक्टर परपेंडिक्युलर टू द टू लाइन्स हुज डायरेक्शन रेशोज आर. 2 आहेत त्याच्यामध्ये, -2 1 -1 अँड -3 -4 1 आहेत. आता जर डायरेक्शन रेशोज दिलेले असतील आणि परपेंडिक्युलरचे काढायला सांगितलेले असतील तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. त्याच्या अगोदर दिलेले डायरेक्शन रेशोज घेऊ. A1 B1 C1 E2 B2 C2 मांडले आपण, दिलेले घेतले आपण, जे काही किमती आहेत त्या मांडल्या. मग फॉर्म्युला वापरायचा. डायरेक्शन रेशोज ऑफ वेक्टर परपेंडिक्युलर टू द टू लाइन्स आर A अपॉन मॉड्युलस ऑफ B1 C1 B2 C2, म्हणजे ते डिटर्मिनंट घ्यायचं 2/2चा. ए घेताना ए सोडून राहिलेले किमती बी सी घेतल्या, B1 C1 B2 C2. मधली टर्म मायनस असते डिटर्मिनंटला, म्हणून मायनस बी म्हटलं आपण. बी सोडलं तर A1 C1 A2 C2 राहील. आणि तिसरं घेतलं तर ते येणार सी अपॉन सी सोडलं तर ए बी राहिलं, म्हणजे A1 B1 A2 B2 राहील. ह्याच्यात किमती ठेवल्या आपण. ए अपॉन 1 -1 -4 1 आलं, मायनस बी अपॉन -2 -1 -3 1 आणि सी अपॉन -2 1 -3 -4. आता 2/2चा डिटर्मिनंट सोडवायला येते तुम्हाला. 1 वजा 4 म्हणजे वजा 3 होईल. ए अपॉन -3 आलं इज इक्वल टू मायनस बी अपॉन -2 -3 झालं, म्हणजे -5 होणार. आणि सी अपॉन होणार 8 + 3 म्हणजे 11 होईल. तर मधल्या टर्मला मायनसला मायनस जाणार, म्हणजे राहिलेले तुमच्या डायरेक्शन रेशो -3 5 आणि 11 आले, कारण मधल्याच तेवढं चिन्ह बदलून घ्यायचं. देअरफॉर डायरेक्शन रेशोज आर -3 5 आणि 11 आले. किती सोपं आहे बघा. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. ए अपॉन ए सोडून राहिलेल्या किमती, बी अपॉन ए सी घ्यायचं आणि सी अपॉन ए बी घ्यायचं. ते मॉड्युलसमध्ये घ्यायचं आणि डिटर्मिनंटमध्ये घ्यायचं. तर तसंच A1 B1 C1 A2 B2 C2 किमती म्हटल्या आपण, दिलेल्या होत्या त्यांनी. ते परत फॉर्म्युला घेतला, फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवल्या. डिटर्मिनंट जर सोडवले छेदाचे, 6 वजा 2 म्हणजे 4 येणार, 2 अधिक 2 म्हणजे 4 होणार, आणि 1 अधिक 3 म्हणजे 4, म्हणजे सगळ्यांचे छेद 4 आले. पण मधल्याचं तेवढं चिन्ह बदलावं लागेल आपल्याला, म्हणजे डायरेक्शन रेशोजवर 4 -4 आणि 4 आलं का लक्षात. हे सोपे आहेत एक्झाम्पल, त्यामुळे तुम्हाला लगेच लक्षात येण्यासारखी आहे. हा झाला 17वा क्वेश्चन आपण बघतोय आता. काय क्वेश्चन तर, प्रूव्ह दॅट टू वेक्टर्स हुज डायरेक्शन कोसाइन्स आर गिवन बाय रिलेशन्स AL + BM + CN इज इक्वल टू 0 अँड FMN + GNL + HLM इज इक्वल टू 0 आर परपेंडिक्युलर इफ F upon A
प्लस जी अपॉन बी प्लस एच अपॉन सी इज इक्वल टू 0. आता आपल्याला पहिल्यांदा दिलेलं पहिलं इक्वेशन लिहून घेऊ. त्याच्यावरून कुठली तरी एका टर्मची किंमत काढायची, म्हणजे एल एम एन पैकी एकाची. आपण एलची घेऊ, म्हणजे ती झाली मायनस बी एम मायनस सी एन अपॉन ए झाली. आता ही आलेली किंमत दुसऱ्या इक्वेशनमध्ये ठेवायची. एफ एम एन प्लस जी एन एल प्लस एच एल एम इज इक्वल टू 0 आहे. त्याच्यात किंमत ठेवली आपण. एलची किंमत पुट केली. एनं गुणूया आपण प्रत्येकाला. एनं गुणायचं कारण छेद काढायचं आहे म्हणून. आणि मग बाहेरच्या ब्रॅकेटच्या बाहेरच्या टर्मनं आत गुणायचं पण. मग ते गुणल्यानंतर असं होईल ए एफ एम एन मायनस बी जी एम एन मायनस सी जी एन स्क्वेअर मायनस बी एच एम स्क्वेअर मायनस सी एच एम एन झालं इज इक्वल टू 0. आता एम स्क्वेअरची टर्म पुढं घेणार आहे आपण. म्हणजे पुढं घेतली तर काय होईल ती, तर ते येणार बी एच एम स्क्वेअर. चिन्ह बदलून घ्यायचं. मग एम एनच्या 3 टर्म्स आहेत, ए एफ एम एन बी जी एम एन आणि सी एच एम एन. मग चिन्ह बदलतील त्या तिन्हींची. म्हणजे बी जी पहिल्यांदा घेऊ प्लस सी एच होईल आणि शेवटी मायनस ए एफ होईल एम एन आलं आणि शेवटी मग प्लस सी जी एन स्क्वेअर राहणार. ज्याला बी एच एम स्क्वेअर प्लस बी जी प्लस सी एच मायनस ए एफ एम एन प्लस सी जी एन स्क्वेअर आलं. आता याचे फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टर्स तर काही पडणार नाहीत आपल्याला, कारण इक्वेशन एम स्क्वेअर आणि एन स्क्वेअरचं आहे. मग एम स्क्वेअर आणि एन स्क्वेअर असेल तर आपण एम अपॉन एन म्हणजे त्याचे फॅक्टर्स म्हणू शकतो. मग 2 फॅक्टर्स मिळतात. एम अपॉन एन म्हणजे एम वन अपॉन एन वन असेल आणि दुसरा एम टू अपॉन एन टू येणार आहे. मग ह्यांचा जर गुणाकार काढायचा झाला, म्हणजे आपल्याला इक्वेशन होतं 10वीला ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी असेल आणि त्याचे जर फॅक्टर काढायचे अल्फा इंटू बीटा काढायचं असेल तर सी अपॉन ए असायचं. म्हणजे तिसरी टर्म भागिले पहिली टर्म घ्यायचं आपण. तसंच इथं पण घ्यायचे. ह्याचे 2 फॅक्टर कुठले आहे, एम वन अपॉन एन वन आणि एम टू अपॉन एन टू आहेत. मग ह्यांचा गुणाकार एम वन एम टू अपॉन एन वन एन टू होणार इज इक्वल टू तिसरी टर्म भागिले पहिली टर्म घ्यायची, म्हणजे सी जी अपॉन बी एच होणार. तर सी जी अपॉन बी एच झालं. मग जीला छेद बी पाहिजे. क्वेश्चनमध्ये जर तुम्ही बघितलं तर जीला छेद बी पाहिजे, म्हणजे छेदच आहे तो तसंच लिहिला, जी अपॉन बी लिहिलं. अंश आहे तो छेदाचा छेद म्हणून, म्हणजे सी हा अंश आलाय तो एचचा छेद म्हणून वापरू शकतो आपण, म्हणजे एच अपॉन सी झालं. ते उत्तरात पण आपल्याला एच अपॉन सीच पाहिजे होतं. मग आता ह्याच्यावरून एम वन एम टूची किंमत जी अपॉन बी होणार, एन वन एन टूची किंमत एच अपॉन सी होणार. मग आपल्याला एल वन एल टूची किंमत एफ अपॉन ए येते दाखवायला लागेल. मग त्याच्या अगोदर आपण आदला बदल करून घेतला, म्हणजे एम वन एम टू अपॉन जी अपॉन बी लिहू, एन वन एन टू अपॉन एच अपॉन सी लिहू. एम वन एम टू अपॉन जी अपॉन बी इज इक्वल टू एन वन एन टू अपॉन एच अपॉन सी. सिमिलरली आता ते परत सोडवत बसायचं नाही. सिमिलरली काय होणार, सिमिलरली एल वन एल टू अपॉन एफ अपॉन ए इज इक्वल टू एन वन एन टू अपॉन एच अपॉन सी झालं, कारण एमची किंमत काढली म्हटलं असतं आपण. ते आल्यानंतर आता सगळ्या किमती मिळाल्या, म्हणजे छेद आहेत त्या किमती धरायच्या. एल वन एल टूची किंमत एफ अपॉन ए, एम वन एम टूची जी अपॉन बी आणि एन वन एन टूची किंमत एच अपॉन सी आहे. समजा एल वन एम वन एन वन आणि एल टू एम टू एन टू हे 2 रेषांचे डायरेक्शन कोसाइन्स आहेत आणि त्या 2 लाईन्स एकमेकांना जर परपेंडिक्युलर असतील तर त्या परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा फॉर्म्युला एल वन एल टू प्लस एम वन एम टू प्लस एन वन एन टू इज इक्वल टू 0 असतं. म्हणजे आता ह्याच्या किमती ठेवल्या फक्त आपण. एल वन एल टू म्हणजे एफ अपॉन ए प्लस जी अपॉन बी प्लस एच अपॉन सी इज इक्वल टू 0. जे मिळालं, जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते इथं प्रूव्ह झालेलं आहे. फक्त एकदा दोनदा तुम्हाला बघितल्यानंतर ते लक्षात येतील. आता आपल्याला 18वं एक्झाम्पल बघायचं आहे. 18वं काय आहे, इफ ए 1 2 3 and b 4 5 6 are 2 points, then find the foot of perpendicular from the point B to the line joining the origin and point A. म्हणजे O आणि A ने एक लाईन जॉईन केली, त्याच्यावरती B या पॉईंटमधून एक परपेंडिक्युलर टाकलाय, तर त्या परपेंडिक्युलरचे पॉईंट्स आपल्याला काढायचे आहेत. आपण पहिल्यांदा दिलेले पॉईंट्स लिहून घेतले. एम बी द फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हटलं, बी मधून टाकतोय कोणावरती, तर तो लाईन ओ ए वरती. मग एम हा डिवाइड करतो ओ एला, रेशो माहित नाही आपल्याला म्हणून तो k/1 मांडला आपण. एम डिवाइड्स लाईन ओ ए इन द रेशो k/1. आता रेशो आला मागं झालंय सेक्शन फॉर्म्युला. सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये आपण कसं वापरतो,
तर पहिला रेशो दुसरा पॉईंट, दुसरा रेशो पहिला पॉईंट, म्हणजे के न ए पॉईंटला गुणायचं आणि 1 न ओ पॉईंटला. आता ओ पॉईंट 0 0च आहे, त्यामुळे 0 0 निघूनच गेलं. मग के पॉईंट न ए पॉईंटला गुणलं म्हणजे काय होणार, के 2k आणि 3k होणार आणि छेदाला त्यांची बेरीज येणार, के प्लस 1 होणार. म्हणजे के अपॉन के प्लस 1, 2k अपॉन के प्लस 1, 3k अपॉन के प्लस 1 झालं. ते हा यम पॉईंट आला. आता आपल्याला डायरेक्शन रेशोज काढायचे. कुणाचे, तर ज्या दोन लाईन्स आहेत, म्हणजे ओ ए ही एक तर लाईन आहे आणि दुसरी बी एम ही लाईन होणार, कारण बी मधून टाकलेला लंब आहे आणि तो यमला टच होत आहे, म्हणजे बी एम झाला तो. म्हणून पहिल्यांदा ओ एचे काढून घ्या. ए मायनस ओ होणार, ए मधनं ओ मायनस केला, 0 0 मायनस केलं तर आहे तेच राहिलं 1 2 3. आता बी एमचे काढू, म्हणजे एम मायनस बी, म्हणजे के अपॉन के प्लस 1 मायनस 4 झाला, 2k अपॉन के प्लस 1 मायनस 5 झाला, 3k अपॉन के प्लस 1 मायनस 6. तिरकस गुणाकार जर केला तर के मायनस 4k म्हणजे मायनस 3k आणि मायनस 4 राहील अपॉन के प्लस 1. तसंच 2k मायनस 5k म्हणजे मायनस 3k झाला मायनस 5. तसंच 3k मायनस 6k म्हणजे मायनस 3k मायनस 6 अपॉन के प्लस 1 झालं. तिरकस गुणाकार करून वजाबाकी करायची, फक्त छेद समान होतील त्याचे. आता हे डायरेक्शन रेशोज मिळाले आणि हे एकमेकांना परपेंडिक्युलर. ॲज ओ ए अँड बी एम आर परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे त्यांच्या डायरेक्शन रेशोंचा गुणाकार करून बेरीज ही 0 असणार. मग आपण तेच घेतलं, 1 2 3 आणि दुसरे डायरेक्शन रेशोज होते ते घेतले. आता 1 न गुणलं तर हाय तेच राहणार, छेद कॉमन काढला आणि उजवीकडे नेला तर तो 0च होणार. 1 न गुणलं तर मायनस 3k मायनस 4 झालं, 2 न गुणलं तर मायनस 6k मायनस 10 झालं, 3 न गुणलं तर मायनस 9k मायनस 18 झालं इज इक्वल टू 0. बेरीज केली तर मायनस 18k इज इक्वल टू 32 झालं. 2 न फक्त भाग जाऊ शकतो, 16 आणि 9 राहणार आहे, म्हणजे मायनस 16 अपॉन 9 झालं. ते आलेली के ची किंमत यम या पॉईंटमध्ये ठेवायची. यम पॉईंट काय होता, के अपॉन के प्लस 1, 2k अपॉन के प्लस 1, 3k अपॉन के प्लस 1. त्याच्यात जर किमती ठेवल्या, मी आता डायरेक्ट उत्तर लिहितोय, ते पुट केल्यानंतर के प्लस 1 काढलं तर काय येणार उत्तर, तर मायनस 7 अपॉन 9 होणार. म्हणजे 9ला 9 गेलं तर मायनस 16 अपॉन 7 राहणार, मायनसला मायनस जात आहे, 16 अपॉन 7 येते. 2k म्हणजे काय होणार, तर 32 अपॉन 7 होईल. 3k म्हणजे काय होणार, तर ते 48 अपॉन 7 येईल. हे त्याचं उत्तर आलं. म्हणजे ते तुम्ही पुट करून बघा, के अपॉन के प्लस 1, 2k अपॉन के प्लस 1, 3k अपॉन के प्लस 1, तर उत्तर ते सेमच येत राहते. त्यामुळे ते मी डायरेक्ट लिहिलंय. लक्षात आलं आता हे एक्झाम्पल. म्हणजे इथं तुमचा 5.4 एक्झरसाइज संपलेला आहे. आपल्याला एक शेवटचा आहे 5.5 बघायचा आहे, तो आपण उद्या. तोपर्यंत